नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांशी खूप जवळून जोडलेला आहे. तो विषय म्हणजे हास्य. पण हे ते साधंसुद्धा हास्य नाही, तर एक असं हास्य जे आतमध्ये खूप काही लपवतं. आज आपण त्या हास्याच्या मुखवट्यामागे दडलेला थकवा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे एकच वाक्य खरं तर कितीतरी गोष्टी सांगून जातं नाही का? आपण बघतो ना, अनेक चेहरे हसताना दिसतात, पण त्यांच्या आत आत कुठेतरी एक थकवा दडलेला असतो. तो चेहऱ्यावर दिसत नाही, पण डोळे मात्र सगळं काही सांगून जातात. पण कधी विचार केला आहे का की जगात अनेक प्रकारचे मुखवटे असताना आपला सगळ्यात कॉमन, सगळ्यात नेहमीचा मुखवटा हा हास्याचाच का असतो? यामागे नक्की काय कारणं असतील? तर मग इथेच आपण हास्याकडे एका युनिव्हर्सल मास्क म्हणून बघणार आहोत. म्हणजे हे फक्त आनंदी असल्याचं लक्षण नाहीये, तर समाजात वावरण्यासाठीचं एक महत्त्वाचं टूल आहे. चला यालाच जरा अजून जवळून बघूया. म्हणजे बघा, हे हास्य अनेकदा आपली एक ढाल बनून उभं राहतं. आतून आपल्याला काहीही वाटत असलं तरी बाहेरून सगळं ऑल इज वेल आहे हे दाखवण्यासाठीचं एक एक प्रकारचं प्रदर्शन. आणि कधीकधी तर ते फक्त एक फॉर्मॅलिटी, एक सौजन्य असतं, समोरच्याला बरं वाटावं म्हणून दिलेलं एक औपचारिक हास्य. ओके, पण मग प्रश्न हा आहे की आपण हे करतोच का? म्हणजे या दिखाव्याच्या मागे, या हसण्यामागे नक्की कुठली कारणं दडलेली असतात? याची ना बरीच कारणं आहेत. एकतर समाजाचा दबाव असतो, सतत आनंदी दिसायलाच हवं. मग कामाच्या ठिकाणी प्रोफेशनल दिसण्यासाठी आपल्याला आपल्या भावना लपवाव्या लागतात. कधीकधी आपल्या घरच्यांना, आपल्या माणसांना काळजी वाटू नये म्हणून आपण हसतो. तर कधीकधी स्वतःलाच कमजोर दिसण्यापासून वाचवण्यासाठी हा मुखवटा गरजेचा वाटतो. आणि हा जो फरक आहे ना आपल्या सार्वजनिक आणि खाजगी चेहऱ्यामधला, तो खूप मोठा असू शकतो. आपण जगाला काय दाखवतो? आनंद, आत्मविश्वास. पण आतून खरंच काय वाटत असतं? कदाचित थकवा किंवा शंका. हे जे दुहेरी आयुष्य आहे ना, हेच तर अनेक जण जगत असतात. आता सतत हा मुखवटा घालून वावरल्यामुळे आत एक प्रकारचं ओझं तयार होतं. तर या लपलेल्या ओझ्याबद्दल, या थकव्याबद्दल बोलूया की हा थकवा नक्की आहे तरी काय? तर लक्षात घ्या, हा काही फक्त शारीरिक थकवा नाहीये. हा आहे इमोशनल फटीग, म्हणजे भावनिक थकवा. सतत आपल्या भावना दाबून एक विशिष्ट चेहरा जगासमोर ठेवण्याच्या प्रयत्नातून, त्या श्रमातून जो थकवा येतो ना, तो खूप खोलवरचा असतो. आणि हा जो थकवा आहे तो अनेक गोष्टींनी मिळून बनतो. यातला सगळ्यात मोठा म्हणजे तब्बल 40% वाटा आहे तो भावनिक श्रमाचा. त्यानंतर येतो मानसिक भार, साधारण 30%. मग सामाजिक जबाबदाऱ्यांचा थकवा 20% आणि उरलेला 10% भाग हा आध्यात्मिक थकव्याचा. हे सगळं मिळून ते न दिसणारं लपलेलं ओझं तयार होतं. पण मग हा मुखवटा कायम टिकतो का? नाही, बिलकुल नाही. एक जागा अशी आहे जिथून आतलं सत्य बाहेर डोकावतंच, आणि ती जागा म्हणजे आपले डोळे. आणि हे 100% खरं आहे. आपण कितीही हसण्याचा प्रयत्न केला ना, कितीही आनंदी दिसण्याचा आव आणला, तरी डोळे मात्र आतली खरी परिस्थिती दाखवून देतातच. आणि म्हणूनच आपल्या सुरुवातीच्या वाक्याचा हा जो भाग आहे ना, तो इतका महत्वाचा आहे की हसणं ओठांवर असू शकतं, पण डोळ्यांमध्ये थकवा स्पष्ट दिसतो. हेच ते सत्य आहे. आणि हा फरक ओळखायचा कसा? तर बघा, खोट्या हास्यात ओठ हसतात, पण डोळे कसे असतात? थकलेले, निस्तेज. त्या डोळ्यांमध्ये ती नैसर्गिक चमक नसते, उलट ते जड वाटतात. हेच ते छोटे छोटे फरक आहेत जे आपल्याला त्या मुखवट्याच्या पलीकडे बघायला मदत करतात. बरं, मग या सगळ्या माहितीचं करायचं काय? याचा उपयोग काय? तर याचा उपयोग आहे सहानुभूती आणि जागरूकता वाढवण्यासाठी. समोरच्या व्यक्तीच्या मुखवट्याच्या पलीकडे पाहणं का महत्वाचं आहे ते आता आपण पाहूया. कारण जेव्हा आपण कोणाच्या तरी हसण्यामागचा तो थकवा ओळखायला लागतो ना, तेव्हा खरं तर आपण त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने समजून घ्यायला सुरुवात करतो. हे जजमेंट नाहीये, तर एका खऱ्या खोल नात्याची ती पहिली पायरी आहे. तर मग ही सहानुभूती आपण दाखवू कशी शकतो? त्यासाठी या 4 सोप्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. पहिलं म्हणजे थोडं थांबा, संवादात घाई करू नका. दुसरं, जरा बारकाईने पहा, फक्त चेहऱ्यावरच्या हावभावांच्या पलीकडे. तिसरं, थोडं खोलवर ऐका, म्हणजे ज्या गोष्टी बोलल्या जात नाहीयेत त्या समजून घ्या. आणि चौथं, हळूवारपणे विचारून समोरच्याला बोलण्यासाठी एक सेफ स्पेस, एक सुरक्षित जागा तयार करा. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्त्वाचं शिकलो? पहिलं, हास्य हे एक शक्तिशाली मुखवटा असू शकतं जे भावनिक थकवा लपवतं. दुसरं, या हास्यामागचा थकवा हा साधासुधा नसून खूप गुंतागुंतीचा असतो. तिसरं, डोळे अनेकदा ते सत्य उघड करतात जे ओठ लपवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जागरूकता हेच खऱ्या सहानुभूतीचा पाया आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न, आज आपल्या आजूबाजूला असं कोण आहे ज्याच्या हसण्यामागचा थकवा आपण पाहण्याची गरज आहे? यावर
नक्की विचार करा.